आंबेडकरी बहुजन चळवळीतील धडाडीचे नेतृत्व कोकण नेते व्ही.के. जाधव हे चळवळीत कायम सक्रिय राहिले असून आजन्म निस्वार्थी आणि स्वाभिमानी बाण्याने आपले जीवन समाज, राष्ट्र आणि देशहितासाठी समर्पित केले. बहुजन महापुरुष महानायिका यांचे लढाऊ क्रांतिकारी परिवर्तनवादी विचार घराघरात तळागाळात पोहोचविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी क्षेत्रात त्यांचे काम मोठे राहिले असून निष्ठावान कार्यकर्ते घडविण्याचे काम ते नेहमी करत असत. दिवंगत नेते व्ही.के. जाधव यांच्या रूपाने आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू, दानशूर आणि धाडसी नेता हरपला आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी झाली आहे. ते कायम त्यांच्या विचाराने, कार्याने समाजाला दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देत राहतील असे प्रतिपादन प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. दिवंगत व्ही.के. जाधव यांचा प्रथम स्मृतिदिन नुकताच शांतिदूत फार्म हाऊसवर वांगणी येथे पार पडला. यावेळी व्ही.के. जाधव यांच्या समाधीस्थळी जाऊन उपस्थितांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एस.एन. गायकवाड यांनी भूषविले. यावेळी नातेवाईक, आप्तेष्ट परिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या आम्हाला सांगून गेले आहेत की कोणताही प्रसंग असू द्या मात्र कोणी डगमायचं नाही आणि त्यांच्यामुळेच आम्हाला खरी म्हणजे अशी प्रेरणा मिळायची की एक 70-75 वर्षाचा माणूस आम्हाला प्रेरणा देतो आणि एकदम तरुणासारखा आमच्या पुढे उभा राहतो. आणि म्हणून मला सुद्धा बहिणीला सुद्धा, जाधव साहेबांना सुद्धा अगदी अशी शक्ती यायची की खरंच की बाबा संतोष आणि प्रकाश कांबळे जर दोघं जण असतील तर अगदी या नागोट्यामध्ये कुठलाही प्रसंग येते मात्र ते त्याला तडीत नेण्याशिवाय सोडणार नाही. अशी त्यांच्याकडे बघून सुद्धा आम्हाला अगदी अशी म्हणजे आमच्यामध्ये हवा भरायची. मी म्हणेन की व्ही.के. जाधवांना वंदन करताना साहिल असा त्यांचा नातू की या समाजाची आता रीत आहे की दुसऱ्याच्या बहिणीला आपला बाप गेल्यानंतर काय दुःख असतं मी थोडक्यात सांगतो की दुसऱ्याच्या बहिणीला आपण आपली बहीण बनवू शकतो, दुसऱ्याच्या भावाला आपला भाऊ बनवू शकतो, परंतु दुसऱ्याच्या आईला सुद्धा आपण आपली आई म्हणू शकतो, परंतु दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणू शकत नाही. कारण बाप हा बाप असतो. कारण साहिलने जे त्यांच्या आजोबांची, संजय जाधव असतील किंवा साहिल दादा असतील किंवा त्यांच्या सून असेल किंवा लेकी असतील, त्याने जी त्यांची सेवा केलेली आहे ती सेवा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने सेवा आहे की अशी मी भगवंताच्या प्रार्थना करतो की अशी साहिल जाधवांसारखे नातू आपल्या सगळ्यांच्या मध्ये तयार व्हावे आणि आपल्या आजोबांची आणि आपल्या वडिलांची सेवा अविरत करत राहावी. दिवंगत व्ही.के. जाधव साहेब गेल्या वर्षी वारले. आज 1 वर्ष झालं. गेल्या वर्षाचा जो जनसमुदाय होता तो आपण सगळ्यांनी पाहिला आणि आपण सगळ्यांनी अगदी दाटीवाटीने कुठे जागा नव्हती उभं राहायला अशा पद्धतीने उभं राहून त्या कुटुंबाला सांत्वन केलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानेन. आज भंडारी दादांनी कविता गायली. आमचे गायकवाड साहेब म्हणतात की बाप गेल्यानंतर जे काही छत्र हरवतं ते त्यालाच कळतं. मला काय फोन देऊ नका तुम्ही, त्यांच्यावर मोठा माणूस मोठा माणसावर बोललेला बरं ना. 2 दिवस मी शाही कंपनी सर या दिवसात काय करता, अरे विला तू काळजी करू, तुझ्या मुलीचं कागद तयार झाले. दुसरी गोष्ट एक प्रसंग ज्या खांब बौदाड पद्धतशीर नगरला बुद्धविहार बांधायचं होतं, आम्ही नरे गायकवाड आमची सगळी नातेवाईक मैफिल सप्पन व्ही.के. जाधव गेलो. पण त्या समाजामध्ये काम करणारा माणूस व्यक्ती तर त्यांचा मला चांगला परिचय होता. तो जावा साहेब तुमच्याकडे आलो तर 8:30लाच गेलो. साहेब चहा घेत होते. चहा घेता फ्रूट खायला घे विलास. आमची सगळी भावकी बघितल्यावर बरेच जण ते ओळखले नाही. हा मुलगा कोण, तो मुलगा करता म्हणजे जाधव साहेब राम द्यावं तो आता विषय सोडा, तुम्ही जाधव आम्हाला देणगी द्यावं. व्ही.के. जाधव साहेब हे आंबेडकरी चळवळीतील एक धगधगती आग होती. ती आग त्यांच्या गेल्यानंतरही आज ही धगधगताना आपल्याला दिसते. मी नेहमी म्हणतो की बुद्ध, कबीर, शिवराय, फुले, शाहू आंबेडकरी चळवळीला निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची प्रचंड भूक आहे आणि ती भूक तशा पद्धतीचे निष्ठावंत, प्रामाणिक आणि चळवळीसाठी तन मन धन वाहून घेणारे कार्यकर्ते घडवून निर्माण करून खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीचं, बहुजन चळवळीचं काम काय आहे आणि आपण जन्माला आल्यानंतर आपलं योगदान काय असावं हे खऱ्या अर्थानं व्ही.के. जाधव साहेबांनी आपल्याला समाजामध्ये शिकवण अशा पद्धतीनं कार्यरूपी दिलेली आहे. आज महापुरुषांच्या ज्या जयंत्या आहेत, पुण्यतिथ्या आहेत, त्या साजऱ्या केल्या जातात. त्या का साजऱ्या केल्या जातात तर त्याचं कारण असं आहे की त्यांनी संपूर्ण जीवन, संपूर्ण हयात जी समाजासाठी, राष्ट्रासाठी, देशासाठी वाहिलेली असते, त्यांनी जो विचार आणि शिकवण जी या ठिकाणी पेरलेली असते
त्यांनी विचाराची आणि परिवर्तनाची भूमी जी त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कार्यातून सुपीक केलेली असते, त्या विचाराचं स्मरण करण्याचा हा दिवस असतो. आणि आज 1 वर्षानंतर आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, ज्या ठिकाणी मगाशी सांगितलं का गायनामधून की शांतीदूत हे खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे. या ठिकाणातून अनेक गायक असतील, गीतकार असतील, अनेक कार्यकर्ते घडलेले आहेत. अनेक कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं काम VK जाधव साहेबांनी केलेलं आहे. मी नेहमी म्हणतो की परिवर्तनाच्या चळवळीमध्ये जे लोक काम करतात ते लोक मरून देखील जिवंत असतात. जे लोक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करत नाहीत, सहभाग घेत नाहीत, ते लोक जिवंत असून मेलेल्या मुर्द्यासारखे असतात. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.